महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती श्री शिवाजी राजांना तिवार मानाचा मुजरा करून आपल्या सर्व शिवभक्तांचं या शिवतीर्थ रायगडावरती सहर्ष स्वागत आहे। प्रथमतः माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे गणेश चंद्रकांत गोरे। गेले 12 वर्ष झाली गडावरती गाईड म्हणून एक काम करतो। तुम्ही रायगड याच्या अगोदर कधी पाहिला असेल नसेल, पण माझ्यासोबत तुम्ही पहिल्यांदा फिरताय। रायगडाचं वरचं जे क्षेत्रफळ आहे ते 100 एकराचं आहे, पण जिथे गाडी पार्किंग केली रायगड 1200 एकराचं आहे। 100 एकराचा पूर्ण गडकोड पाहायचं म्हटलं तर 2 दिवस पुरत नाहीत, मग 1200 एकराचा रायगड बघायला किती दिवसाचा कालावधी लागेल कल्पना करू शकतो का? या गडाला प्रथमतः 4 टोक आहेत। पूर्व या बाजूला आहे, पूर्वेला 4 किलोमीटर अंतरावरती भवानी देवीचं मंदिर आहे। पश्चिमेला 1 किलोमीटर अंतरावरती हिरकणी गुरुजी माता बाळासाठी गडावर उतरून गेली। रायगडाच्या दक्षिणेकडून तुम्ही वरती गडाची बॅक साईड पाहतो। रोपवे 1996 ला चालू गडाची बॅक साईड पाहता येते। रायगडाच्या उत्तरेला टकमक टोक आणि जे शिवभक्त रायगडावरती 2350 पायऱ्या चढतात ती किल्ल्याची समोरची बाजू। हे खरं तर जावळीचं खोरं होतं। मग जावळीचं खोरं लागू कोठे होतं? रायगडाच्या दक्षिणेला तुम्ही सर्वांनी प्रतापगड नाव ऐकलं असेल किंवा किल्ला पाहिला सुद्धा असेल। प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीच्या कोकण दिव्यापर्यंत संपूर्ण भूभाग दरी खोरं म्हणजे जावळीचं खोरं होतं। जावळी तुमची आमची जिजाऊंची आणि शिवबांची होती, पण मराठ्याची पहिली राजधानी वेल्हे तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातलं राजगड नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल। या राजगड किल्ल्यावरून जावळीच्या मोऱ्यांना एक प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे मोरे, आपण दोघेही मराठी आहोत, दोघे मिळून अखंड स्वराज्य उभं करूया। परंतु जावळीचे मोरे फार उर्मट होते। त्याने छत्रपती शिवरायांना एक उलट स्वभावाचं पत्र लिहिलं। पत्रात उल्लेख सुद्धा केला होता की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत। याल जावळी तर जाल गवळी, उद्याच असेल तर आजच या। तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्ज असो, मराठा उल्लेखून बोल। मराठे कोणासमोर झुकले ना वाकले, पण आत्ताचा शेर आहे की अंधाराला घाबरत नाही, ती आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही। हीच तर खरी मराठ्याची जात आहे, छत्रपती शिवरायांनी निवडक 154 सरदार घेतले, जावळी खोऱ्यावरती आक्रमण केलं, जावळी प्रांत 1656 मध्ये जिंकून घेतलं। 56 ते 70 14 वर्ष रायगड बांधायला लागली। मग 14 वर्षामध्ये गडावरती बांधावं काय? तर या दगडामध्ये रायगडावरती बांधल्या त्या 350 इमारती बांधल्या, 11 तलाव बनली, 84 पाण्याच्या टाक्या। मग या इमारती लागणारा दगड हा गडाच्या पायथ्या बसून गडाच्या माथ्यावरती येणं शक्य आहे का? म्हणून 11 तलाव खोदलीत, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या। यातून निघणारा जेवढा दगड होता तो बांधकामाला वापरला, म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले। पाण्याचा साठा केला, किल्ल्याचं बांधकाम झालं। याच्यावरती पूर्वीपार छप्पर होतं। छप्पर काय होतं? चौकोनी सागवानी खांब होते, बँगलोरी खापरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर होतं, चहूबाजूने रंगीबिरंगी पैठण्यांच्या झालरे होत्या, तेलाच्या पंत्या होत्या, मशाळीचा उजेड होता। 10 मे 1818 ला रोपवेच्या शेजारी डोंगर आहे, त्याचं नाव आहे कोटल्याचं डोंगर। कोटल्याच्या डोंगरावरून तोफेचा भडीमारा केला, गडाचं दारू कोठार जाळलं। रायगड हा इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस पूर्ण जळत होता। जेवढं लाकडाचं होतं पूर्ण जळालं। आज दगडांचं आणि विटांचं पाहतो। विटांचं बांधकाम हे पेशव्याने केलं, तर दगडी बांधकाम हे शिवकाळातलं होतं। जॉईन करण्यासाठी वापरावं काय? तर चुना, गुळ आणि शिशाचा वापर केला होता। मग प्राथमिकता इथलं वैभव कसं असल्याची कल्पना करावी। मग पूर्वीपार याच्यावरती छप्पर होतं। इंग्रजाने जर का पोटलाच्या डोंगरात तोफेचा मारा केला नसता तर वास्तविकता रायगडाचं वैभव एका वेगळ्या आकाराचं आपल्याला पाहता आलं असतं। आता आपण सर्वांनी गड पाहायला सुरुवात करूया। ज्या दरवाजातून तुम्ही सर्वांनी प्रवास केलात ना, याचं नाव होतं मेणा दरवाजा। राजांच्या राण्या, राजघराण्यातल्या स्त्रिया सूर्योदय सूर्यास्त पाहायला बॅगबंद मेण्यामध्ये बसायच्या। पलीकडच्या गेटने त्यांचं येणं व्हायचं, म्हणजे त्याला मेणा दरवाजा म्हणतात। जर का तुम्ही पायी मार्गाने गडावरती आला असतात, जर सर्व शिवभक्तांसाठी पायी मार्ग मोकळा असता तर गडावरती त्या मार्गाने त्याचं नाव होतं पालखी दरवाजा। महाराज, आऊसाहेब असू द्या, शंभूराजे असू द्या, या माना सन्मानाच्या ज्या पालख्या रायगडावरती यायच्या त्या पालखी दरवाजातून प्रवास करताना पालखी दरवाजा असं म्हणतात। या 2 गेटच्या मध्ये ही समोरची जी भिंत पाहायला भेटते, भिंतीला संलग्न 6 दालनं आहेत। राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं। मग शिवाजी महाराजांना राण्या किती होत्या कोणाला माहिती आहेत का? तर शिवरायांना राण्या होत्या त्या म्हणजे 8। आज हिंदू धर्मामध्ये परंपरा आहे एका राजाला 1 राणी करायला परमिशन आहे। मग शिवरायाने 8 लग्न करण्याचं कारण एकच होतं की स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती, म्हणून मोठमोठ्या घराण्यातल्या त्या मुली केल्या। त्या 8 राण्यांची पहिल्यांदा नावं ऐकवतो। सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मी राणी आणि पुताराणी साहेब। मी तर म्हटलं गडावरती जर 6 राण्यांची जर का 6 दालनं आहेत तर 2 राण्या राहायच्या कुठे? महाराजांच्या पटराणी धर्मपत्नी सईबाई यांची देवज्ञा 1659 मध्ये राजगड किल्ला येथे झाली। त्या संभाजी महाराज वयाचे 2 वर्षाचे होते। आईची माया, आईचं प्रेम त्यांच्यापासून वयाच्या 2ऱ्या वर्षी हिरावलं गेलं। महाराजांच्या 3ऱ्या राणी साहेब येताना तुम्हाला पाचडगाव लागलं का? येताना पायथ्यापासून 2 किलोमीटर पाठीमागे पाचडगाव पाहिलं असेल।
आऊसाहेबांचा 9 एकराचा वाडा त्यांच्या सेवेला पुतार आणि सगळं गडाच्या पायथ्याशी ठेवलं होतं. बाकीच्या 6 राणींसाठी 6 दालनं होती बघा. या राणी महालांच्या समोर आतमध्ये गेला तर काय पाहावं? हॉल, बेडरूम, टॉयलेट व्यवस्था आणि थंड हवा खाण्यासाठी खिडकी पाहतो. राणीच्या समोर ही तुटलेली झोपडी पाहतो. सर्वंट्स कॉटेज, नोकर चाकर शिपायांची घरं. राणीने आज्ञा करावी, दासीने आतमध्ये जावं, काम करावं, पुन्हा विश्रांतीसाठी या विश्रांती कक्षेवरती बसावं. आता आपण जरा जवळचा परिसर जरा जवळ जाऊन पाहूया. पण पाहण्यापूर्वी हे स्वराज्य, हे गड किल्ले ज्यांच्यामुळे घडले ना, त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. म्हणून तुम्हाला सर्वांना एक शेर ऐकू का? जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात म्हणून त्या अंगणामध्ये दिसली ती तुळस, आणि महाराष्ट्रामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले म्हणून त्या मंदिराचे दिसतात उंच उंच ते कळस, उंच उंच ते कळस. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. काय वाडे, अष्टप्रधानांचे वाडे, हिंदवी स्वराज्याच्या महाराष्ट्रातल्या 365 किल्ल्यांचा मंत्री महोदयांची घरं होती. आपल्या राज्यांचे मंत्री कोण होते? मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, रामचंद्र तिम्मक, रामचंद्र निलकंठ, निराजीरावजी अनाजी पंत. ज्यांच्याकडे महाराजांनी विश्वासाने कामकाज सोपवली त्या प्रत्येक मंत्र्यासाठी निवासस्थानाची जागा त्या ठिकाणी केली होती बघा. म्हणजे त्या प्रत्येक मंत्र्याचं कारभार इथून पाहणी व्हायचे. म्हणजे त्यांचं आत्ताचं घर होतं. आणि दगडामध्ये पाहिलं तर सगळ्या शासनाचं बंद केले. धान्य कोठारे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये गडावरती 3000ची पोट राहायची. 6 महिने धान्य पुरेल एवढा धान्य ते स्टोक व्हायचं. शिवाजी राजांच्या नंतर 1733 ते 1780 मध्ये पेशवे आले. पेशव्यानेच वापर काय केला होता? काळ कोठडी, चोरी, लबाडी, गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगाराला 7 दिवस इथे डांबून ठेवायचं. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला डबल गोंत्यामध्ये बांधायचं. पूर्वेकडे कोटा टकमोक नावाचा पॉइंट आहे. या टोकावर हायकोर्ट हाय शिक्षा होती. मग स्वराज्याचा पहिला कडेलोट कोणी केला तर शिवकाळात एकही कडेलोट झाला नाही. संभाजी महाराजांनी कधीच कोणाला सोडलं नाही. स्वराज्याचा पहिला कडेलोट संभाजी महाराजांकडून झाला, तो म्हणजे माळ सावंत. मग तुम्हाला प्रश्न पडले की शिवरायांच्या काळामध्ये ते कैदी का ठेवले जात होते? आणि इकडे त्यांच्या राण्या होत्या, तिकडे त्यांचं मंत्रिमंडळ होतं. आपण पुढे पाहायला महाराजांचा वाडा पाहायला जाऊया. मग महाराजांनी इथे मध्ये कैदी का ठेवले तर या ठिकाणावरती कैदी ठेवण्याचं कारण एक होतं की पेशव्याने कैदी ठेवले. शिवरायाने या महाराष्ट्रामध्ये 2 किल्ले तयार केले. सातारा जिल्ह्यामध्ये वासोटा नावाचे किल्ले नाव ऐकलं असेल, आणि रायगडाच्या आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये लिंगाणा नावाचं एक कैदी स्टोरेज होती 2 ठिकाणं. हिंदवी स्वराज्याचं मूळ धान्यसाठा तो कोल्हापूरचं पन्हाळा पाहिलंय का? जमीन लेवल पासून 52 फूट उंचाची 3 कोठार आहेत. त्याला अंबारखाना म्हणतात. ही कोकणातली पेव किंवा कणगी वरून ओतायचं त्या साईडला आणि पाठच्या दरवाज्यातून काढलं जायचं. इथे तशी पद्धत नाही. हे विहिरींसारखे ओतताना वरून ओतायचं, काढताना लाकडी सिडीचा वापर करायचा. सिडीने खाली उतरायचं, धान्य गोणीमध्ये भरायचं आणि जिकडे पाहिजे तिकडे धान्य गोदाम पाहायचं. पहिला खड्डा 22 फूट, 20 फूट, 15 फूट. आता आपल्या राजांचा वाडा पाहायला पुढे जाऊया. मुळात छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. दिसत नाहीये त्या भिंतीपर्यंत आपल्याला जायचंय, पण जाताना मध्यंतरी आपल्याला एकाला एक लागून काय 4 झोती ओटी पाहायला भेटतील. या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहत्या राजवाड्याचा परिसर म्हणून ओळखलं जातं. आपल्या महाराजांचा त्यांच्या काळातला जो वाडा होता तो इथे पूर्ण 2 मजली उंच होता आणि पूर्ण वाडा एका लाकडी छपराचा होता. कल्पना करा की त्या काळाचा तो दुतर्फी लाकडी छपराचा वाडा असेल कसा. तर याच्यावरती जे चौकोनी बॉक्सवाले जे दगड पाहायला भेटतात आपल्या सर्वांना, याच्यावरती चौकोनी सागवानी खांब होते. बँगलोरी खापरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर होतं. चहूबाजूने रंगीबिरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या, तेलाच्या पंत्या होत्या, मशाळीचा उजेड होता. अशा आलिशान राजवाड्याची रचना होती त्या काळात. याच वाड्यामध्ये आपले महाराज रायगडाच्या माथ्यावरती आणि याच मातीवरती 10 वर्ष वास्तव्याला होते. 1671 ते 1680. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या रायगडाच्या बद्री मात्र 2 दिवस पडले. एक आनंदाचा सुद्धा पडला आणि दुःखाचा सुद्धा पडला. एक आनंदाचा दिवस म्हणजे गगनाला मावेना असा भव्य मोठा राज्याभिषेक सोहळा या राजवाड्याने पाहायला गेला आणि या रायगडाने अनुभवलेला आहे. पण सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की आपल्या राजाचा तो राजेशाही थाट, तो शाही पोशाख या राजवाड्याने पाहिला गेला. जो दिवस, जो क्षण या रायगडाच्या पदरी पडायला नको होता तो सुद्धा पडला गेला. तो म्हणजे 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा होती. हनुमंत जयंतीचा दिवस होता. शनिवारच्या दुपारच्या 12च्या प्रहरी आपल्या लाडक्या राजांनी अखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती याच जागेवरती सोडला. ही जागा, हे ठिकाण किती मोलण्याची कल्पना करा. अरे अखंड आयुष्य आपल्या महाराजांना लाभलं ना, ते अवघं मोजकं 50 वर्षाचं होतं. 19 फेब्रुवारी 1630 ला आऊसाहेबांच्या मुळे जन्म शिवनेरी किल्ल्यावरती घेतला. वयाच्या 16 वर्षी स्वराज्याचं तोरणमल्ल तोरणा जिंकला. वयाच्या 44व्या वर्षी महाराज रायगडावरती छत्रपती झाले. पण राज्य लाभलं किती आपल्या महाराजांना तर ते फक्त 6 वर्षाचं होतं. आपले 50 वर्ष कशी निघतात? 20 वर्ष बालपणामध्ये, उरलेल्या 30 वर्षामध्ये मनासारखं एक स्वतंत्र घर बांधता येत नाही. छत्रपतींनी तर साम्राज्य घडवलं. म्हणून मनापासून एवढं सांगू इच्छितो की अनामवीरा,
अनाम विराजिते झाला तुझा जीवनांत, पेटली ना वात या धगधगत्या साम्राज्यवीरा, या धगधगत्या साम्राज्यवीरा. प्रशस्त वाडा इथे होता. वाड्याच्या कॉर्नरला पाण्याच्या 3 टाक्या, ऐतिहासिक कथा शिवकाळातलं स्नानगृह होतं. तर स्वयंपाकघर पाहायला पुढे जाऊया सर्वांनी. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. त्याच्यामध्ये स्टोर करत होते. तर या ठिकाणावर शिवकाळातलं स्नानगृह म्हणजे थोडक्यात रायगडावरचं असणारं 350 वर्षापूर्वीचं स्विमिंग पूल. म्हणजे स्विमिंग पूल कसं होतं याची कल्पना करूया. तर खाली गंगासागर नावाचं तलाव आहे. तलावातून कावड माहित असेल तुम्हाला सर्वांना, श्रावणबाळ पद्धत. तर त्या काळात जे छोटे मोठे गुन्हे करणारे जे लोक होती ना, यांना महाराज कधीच टकमोडकावर लोटून दिलं जात नव्हतं. ना वासोटा ना लिंगाणा ते स्टोर केलं जायचं. तर त्या कैद्याकडून आपला गुन्हा सिद्ध करण्यापुरता वर्षभर पाणी भरून घ्यायचं. मग त्याने पाणी आणायचं कशानंतर कावडीने. सकाळी पहाटे 3 वाजता उठायचं, कावडीने पाणी याच्यामध्ये पाणी भरगच्च भरायचं. महाराज पहाटे 5 वाजता आंघोळी करून जगदीश्वराला जायचे. 6 वाजता रायगडाची सदर डेली खोलली जायची. ऊन वारा पाऊस असेल तरी पुढील 6 वर्ष रायगडाची 6 वाजता रायगडाची सदर खोलली जायची. ते आउटलेट काढल्यानंतर पाणी बाथरूम मध्ये शिफ्ट व्हायचं आणि ड्रेनेज सिस्टमने गडाच्या बाहेर पाणी पास. तुम्ही उन्हाळी कधी या, रायगडाचं याच ठिकाणाचं आउटलेट आजही भरू शकता. हे भरगच्च भरू शकता. पण याचं जाणारं पाणी लगेच बाहेर पास होणार नाही. अजून सुद्धा हे गडाच्या बाल्य किल्ल्याच्या खालच्या दिशेला पास होईल. पण आपण किती घर चांगलं बांधा, पाणी हे गल्लीमध्ये किंवा गटारात सोडलं तर ते कधी लीक झालं का आपल्याला ते मच्छराचा त्रास होतो बघा. तर पुढे पाहूया महाराजांचं त्या काळातलं स्वयंपाकघर. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण पाहिलेला तो छत्रपती शिवरायांचा त्या काळातला दुतर्फी लाकडी छपराचा वाडा होता. हा वाडा त्या काळात हाईटने 32 फूट उंच कसा असल्याची आपण सर्वांनी कल्पना करा. पण जिथे आपण सर्वजण आता उभे आहात ना, हे त्या काळातलं महाराजांचं स्वयंपाकघर म्हणून त्याला त्या काळात मुतपातखाना असं म्हटलं जातं. तुम्ही विचार करा हे वेगळं नाव कसं काय. आज आपण किचन स्वयंपाकघर म्हणतो, त्या काळात त्या पद्धतीने ओळखलं जात होतं. अनेक भाषा बदलल्या, त्याचे प्रांत बदलतात, भाषा बदलली जात असावी. 350 वर्षापूर्वी शिवरायांचं जेवण हे चुलीवरती बनवलं जायचं. आज आपल्याकडे गॅस ओटे आले की नाही, आपण पाहिजे तर 5 मिनिटांमध्ये चहा ठेवू शकतो. 350 वर्षात चुलीवरती जेवण या उंच भागावरती करायची चेष्टा नाही असं. सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर तुम्ही म्हणाल राजांच्या वाड्यासमोर स्वयंपाक कक्ष एवढं जवळ का होतं. तर तुम्ही इतिहास माझ्यापेक्षा सुद्धा साहेब वाचला असेल. इतिहासात तुम्ही वाचत असताना तुम्हाला कुठेतरी जाणवलं असेल की आपल्या राजांना बऱ्याचशा वेळ विष पॉयझन करण्यात आलं होतं. स्लो पॉयझन विषबाधा केलेलं ऐकलं असेल. आणि बाहेरील व्यक्तीपासून होतं का, तर घरच्या व्यक्तीपासून शिवरायांना दगाफटका सहन करावा लागला. शेवटचा श्वास महाराजांचा कसा सुटलाय सांगण्याची गरज नाही साहेब. पण एकच सांगावं असं वाटतंय की ज्या छत्रपती शिवरायांना अन्न देण्यापूर्वी इथल्या तळागाळातला माणूस हा पहिला सामोरं जायचा. तो विचार काय करायचा की राजा वाचला तर प्रजा सुरक्षित राहील आणि प्रजा वाचली तर राज्य सुरक्षित राहील. मग शिवरायांना अन्न देण्यापूर्वी ते स्वतः खायचे, पण असा विचार करत नव्हते की त्या राजासाठी स्वतःचा प्राण का त्यागाव. म्हणजे 350 वर्षापूर्वी आपल्यासारख्या तळागाळातल्या लोकांचा इतिहासात पुढे जास्त प्रमाणात उल्लेख पाहिलाय का. कारण आपल्यासारख्या 18 पगड जाती 12 बोलतेदारांनी स्वराज्य उभं केलं, अखंड स्वराज्य घडलं गेलं. आणि अशा या राजधानी रायगडाला तुम्ही पाहण्यासाठी भेट देण्यासाठी आलात. हे त्या काळातलं स्वयंपाकघर. तळ कोकणामध्ये नाचणी, वरी आणि तांदूळ पीक काढलं जातं. याला कांडण करावं लागायचं. तर इथे भात कांडण व्हायचं. इथे कांडण केल्यानंतर ते इथे शिजवायचं, मग ते राजापर्यंत पोहोचवलं जायचं. हे जे छोटे छोटे दरवाजे दिसतात का भिंतींना, याला टहाळणी बुरुज म्हणतात. खालून येणारे शत्रूवरती पहारा देण्यासाठी या टहाळणी बुरुजाचा वापर केला जायचा. तर पुढे पाहूया त्यांचं त्या काळातलं सचिवालय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सर्वजण ज्या चौथऱ्यावरती आपण सर्व उभे आहात, याला त्या काळातले सचिवालय म्हणतात. आपल्या राजांचं जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्र्यांच्या हाताखाली एक सुरणीस, एक कारकुनी सचिव म्हणून कामकाज पाहणी करायचा. ताम्रपत्र असू द्या, बखर असू द्या, ज्या रायगडावरून चालवल्या जायच्या, लिहिल्या जायच्या, ते इथे लिहिले जायचं. म्हणजे प्रत्येक सचिवाला त्या काळात मोर पिसाने लिहिण्याचा अधिकार राहिला जायचा. पण 350 वर्षापूर्वी जर का 10 मे 1818 इंग्रजांनी तोफेचा परिमाला केला नसता, तर वास्तविकता पाहता क्षणी रायगडाचं हे दफ्तरखाना जळालं नसता. आणि जर का दफ्तरखाना जळाला नसता तर काही कागदपत्र पुरावे आपल्याला आजही इतिहासात जाणीवपूर्वक सापडले गेले असते. आज आपल्या राजांच्या इतिहासामध्ये थोडे तर्क विचार राहिले जातात. त्याच्यामध्ये हे असणारं त्या काळातलं रायगडाचा दफ्तरखाना हे सचिवालय पाहायला भेटतं. याच्या पुढे तो 2 मजली चौथरा दिसतो, याला म्हणतात दिवाणी खास आणि छत्र त्याला दिवाणी आम. प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हटलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जाऊ. दिवाणी खास लोकसभा विधानसभेचे ठिकाण होतं. तर दिवाणी आम आम जनतेचा दरबार, जिथे महाराज छत्रपती झाले ते गडाचं पवित्र ठिकाण पाहायला तर जायचंय. पण जाण्यापूर्वी आपण सर्व मावळे रायगडाच्या माथ्यावरती पायी मार्गाने आलात असतात तर तुम्हाला हिरकणी बुरुज जवळून पाहता असतात. पण सर्व मावळे तुम्ही रोपणे आहात. रोपेच्या केबल तारला बसल्यानंतर आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की आपण सुरक्षित रायगडावरती पोहोचतोय की नाही. याच कड्यावरून एक हिरकणी नावाची गवळण आपल्या बाळासाठी उतरली होती.
रात्र होती कोजागिरी पौर्णिमेची. गडावरती ती दूध विकण्यासाठी आले होते. गडावरती दूध विकता विकता क्षणामध्ये किल्ल्याचं महाद्वारे बंद झालं. माता गडावरती होती आणि जे 6 महिन्याचं बाळ हे गडाच्या पायथ्याशी राहत होते. दरवाजे बंद होता. ही मायबेडी माता आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या अनोळी पायानं रायगडावरून 500 फूट खाली उतरली. त्या महादरवाजापाशी सरदार होते चांगोजी काटकर. यांना विनंती करू लागली, माझं छोटं बाळ आहे, माझ्या बाळा दूध पाजणं गरजेचं आहे. परंतु त्या चांगोजी काटकरांना शिवरायांची आज्ञा नव्हती. एका मराठाच्या नात्यानं, एका माणुसकीच्या नात्यानं त्या माऊलीला रायगडावरती आणलं. साहेब, राहण्याची खाण्याची व्यवस्था गडावरती केली. त्या मातेला राहता येईना. या गडावरती जो हवेचा वेगी तो तिच्या बाळाचा रडण्याचा तिच्या कानामध्ये गुरफडत होता. शेवटच्या प्रहरी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हीच माऊली आपल्या बाळासाठी त्या रायगडाच्या पश्चिम कड्यावरून खाली उतरली. त्या गडाच्या ऐट आहे आजही 1275 उंच. अंग वस्त्र फाटलं होतं, रक्त घाल झाले होते. रात्री 12च्या सुमारे हिरा गडाच्या पायथ्याशी गेली. स्वतःच्या बाळाला कुशीमध्ये घेतलं, पण स्वतःला झालेल्या जखमा त्या माऊलीनं कधी पाहिल्या नाही. घरामध्ये गेली, बाळाला दूध पाजलं, गोंझरलं गेलं, पण सकाळी हीच बातमी राजांच्या कानी पडली. त्या महादरवाज्यातून 2 सरदार सांगू लागले की महाराज, रात्रीच्या वेळेस माता आपल्या बाळासाठी रडत होती. सकाळी 5:30 वाजले, रायगडाचे दरवाजे उघडले, पण माता घरच्या दिशेने निघून नाही गेली. तर राजांचे 2 सवंगडी गडाच्या पायथ्याशी गेले. मातेच्या मांडीवरती माय ममतेने बाळ खेळताना पाहिलं गेलं. त्या मातेला तिच्या बाळाला पालखीत बसवलं, रायगडाच्या या सदरेवरती आणलं. हिरकणीला विचारलं, सदरे झालेली सर्व घटना त्या माऊलीनं सांगितली. पण त्या हिरकणीला एक प्रश्न विचारला, हिरा, रात्रीच्या वेळेला तू या गडावरून जसं खाली उतरली तसं आताही जाऊन दाखवतेस का ग? ही मायबेडी माता एका रडक्या अवस्थेत त्याचं उत्तर काय द्यावं? राज, रात्री जात असताना त्या पाऊल वाटेसमोर फक्त माझं बाळ दिसतं. आता जातो राजे, तरी तिथं जाऊ शकत नाही. भरले ते डोळे पुसले, छाती टुकून अभिमानानं सांगितलं, राज, रायगड हा बेलाखणी बुलंद नाहीये. कारण एकच आहे की त्या पश्चिमेच्या कड्यातून एखादी बहादर स्त्री जर का उतरू शकते तर गडावरती गणिम सुद्धा सहज येऊ शकतो. हिरोजींना सांगितलं, त्वरित पश्चिमेला जा, कडा तासात तिथे बुरुज बांधा आणि त्या बुरुजाचं नाव काय द्याल तर त्या बुरुजाचं नाव दे हिरकणीचा बुरुज. हिरकणी स्टोरी आहे. आता किल्ल्याची समोरची बाजू पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की. समोर बघा विटांची चौकोनी बॉक्सवाली जी खोली दिसते ना, या खोलीला टाकसाळ म्हटलं जातं. करंशी छापखान्याची जागा. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये या जागेवरती 4 करंशा तयार व्हायच्या. या 4 करंशा कोणत्या होत्या तर शिवराई, नाणी, मुद्रा, होन याच्यात 2 पैलू खूप महत्वाचे होते. एक म्हणजे होन नाणे मात्र सोन्याचं होतं 1.4 ग्रॅमचं, आणि दुसरी म्हणजे तांब्याची शिवमुद्रा. शिवमुद्रेतील लिहिण्यात आलं होतं की प्रतिपचंद्र लेखेव वर्ध विष्णुवंदिता शहा श्रो शहा शिवशा मुद्रा भद्राय राजे. याचा अर्थ असा होता की आकाशातील जो चंद्र आहे, प्रतिमतेच्या चंद्र कोरेने जसं वाढत जातो, शहाजी राजांचे पुत्र शिवरायांचं स्वराज्य त्या चंद्र कोरेप्रमाणे वाढावं ही त्या स्त्रीची इच्छा. अशी शिवमुद्रा तयार करण्याची जागा समोरच्या ठिकाणावरती होती. ही समोर आपल्या महाराजांची स्वतंत्र बाल्कनी, याला गॅलरी सज्जा म्हणतात. या बाल्कनीला त्या वरती 5 मजली उंच होती. आज हा पहिला मजला आहे. याच्यावरती अजून जर का 4 मजले असेल तर त्या 5व्या मजल्याची हाईट किती उंच असल्याची कल्पना करावी. राजे इथे जाताच रायगडाचं चहूबाजूचे 4 लोक पाहत होते म्हणून या बाल्कनीचा वापर केला जात होता. याच्यासारखे इकडे 2 टॉवर दिसत का सप्त म्हणून त्या काळात 7 मजली उंच होते. पहिला आणि दुसरा मजला आहे. याच्यावरती अजून जर का 5 मजले असेल तर त्या 7व्या मजल्याची हाईट किती उंच असेल. प्रत्येकाने कल्पना करा की आपल्या निदर्शनासह हा 7वा मजला आहे बघा. पलीकडचा होता त्याचं नाव होतं विजयस्तंभ, विजयाचं प्रतीक म्हणून स्वराज्याचा भगवा रायगडावरती दिवे फडकवायचे म्हणून त्याला विजयस्तंभ म्हणतात. हा होता अष्टकोणी. छत्रपतींच्या राण्या सायंकाळच्या प्रहरी निवांत हवा करण्यासाठी या स्तंभावरती येऊन बसायच्या. याला राण्यांची गॅलरी सज्जा म्हणतात. व पहिल्या मजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी, काव दिव्यांच्या पंत्या, मशाळीचा उजेड, रंगीबेरंगी पैठण्यांच्या मध्ये तांब्याच्या नळखंटाने कारंजे उडवलेला असेल तर वास्तविकता इथं वैभव कसं असल्याची प्रत्येकाने कल्पना करावी. बघा समोर हा आयताकृती जो खड्डा दिसतोय का सर्वांना, त्या कोपऱ्यामध्ये बघा यल आकाराचा खड्डा आहे, दिसला का? त्या कोपऱ्यातल्या खड्ड्यातून 11 पायऱ्या खाली उतरतात. डाव्या हातावरती शासनाने पावसाळी बंद केले त्याला, कारण ते ढासळते थोडं. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होतं माहिती आहे का? तर बहिरोपी बहेरजी नाही. बहिरोपी का म्हटलं जायचं तर बसल्या जागेवरती 7 लोक बसायचे. 18 भाषा होत्या. दुश्मनाच्या छावणीमध्ये जायचं, त्याच्या भाषेमध्ये त्याच्या वेशेमध्ये उभं राहायचं. एक खातिरदारी होती हो की औरंगजेब बादशाच्या दरबारात जाऊन त्याच्या सिंहासनापर्यंत जाऊन त्याच्या दाढीला हात लावून खूप छोटं काम आहे का? जर एक चूक झाली असती ना तर दुश्मनाच्या छावणीतून सुद्धा वाचलेलं असतं. पण मात्र एक खासियत होती की त्यांनी कधीच स्वतःच्या पत्नीला सुद्धा सांगितलं नव्हतं की आपण स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख आहोत. आपल्यापासून लपेल गाव सकाळी घडलेलं संध्याकाळ पाहिजे ज्या सांगायला.
खलबतखाना, त्याला गुप्त खलबतखाना म्हणतात बघा. इथे जे खाली तलाव आहे, धुक्यातून थोडे दिसत नाही, तलावाचं नाव आहे गंगासागर. नाव ऐकलं असेल. 32 फूट खोल आहे, घेरा 184 मीटरच आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला काशीचे गागाभट्ट आले होते. 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक सोहळा झाला आणि उरलेलं जे काही पाणी होतं ते त्या तलावामध्ये विसर्जित केलं आणि त्याचंच नाव ठेवलं तीर्थ गंगासागर. पुण्याच्यात एक 4 ओळीची कविता म्हटली की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि 7 समुद्रांचे पाणी जल हे झाले तीर्थांचे घर. नाव तयास गंगा सागर, नाव तयास गंगा सागर. तीर्थ म्हणून गंगासागराचा वापर पाणी पिण्यासाठी आजही वापर करतात आणि त्या काळात सुद्धा केला जायचा. आता आपण पुढे पाहूया महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. शिवतीर्थ रायगडाच्या खूप महत्वाच्या ठिकाणावरती आपण आलेला आहात. ज्या ठिकाणाला आपण नतमस्तक होणार आहात हेच ते रायगडाचं राजदरबाराचं ठिकाण आहे. या दरबारामध्ये किमान त्या काळामध्ये 6000 लोक बसायची. मात्र शिवकाळात लाईट माईक असा काही प्रकार नव्हता. छत्रपती शिवराय या राजदरबारातून, या राजसिंहासनातून काही बोलले तर त्या शेवटच्या व्यक्तीला ऐकायला जायचं. तिथून कोणी काही कुजबुजलं गेलं तरी शिवरायांपर्यंत आवाज याच्याला इको साऊंड म्हणतात. आता पाऊस जरा शांत आहे तर टाळी वाजवली तर टाळीचं रिप्लेसमेंट होतं की नाही बघा, होतंय का? हे साऊंड सिस्टीम त्या काळातली पाहायला भेटते. ज्या जागेला आपण नतमस्तक झाला, ज्या जागेवर त्याचे छत्र पाहायला भेटते, या जागेवरती महाराजांचं त्यांच्या काळातलं 32 मण वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती. सिंहासन पाहता येत नाही याची ओळख राहावी म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग 1985 ला या छत्राची स्थापना केली. छत्राला मेघडंबरी असं म्हणतात. त्या मेघडंबरीच्या आतमध्ये जी प्रतिमा दिसते का शिवरायांची, 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी या जागेवरती ती 600 किलोची मूर्ती बसवली. या मूर्तीवरती जो फुलांचा हार दिसतोय तो हार डेली असतो सांगलीवरून. शिवप्रतिष्ठान मंडळ 6000 लोक आहेत. डेली 2 लोक येतात. सकाळी 7 वाजता आंघोळी घातल्या ते पूजा करून ते त्यांचा परतीचा मार्ग गाठत असतात. याच्या खाली ज्या 3 खिडक्या दिसतात का, खिडक्यांच्या आतमध्ये दगडी काळ्या पाषाणामध्ये एक चौतर आहे जिथे आपल्या राजांचं पूर्वीपार 32 मण वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती. मग त्या सिंहासनाचं वजन काय होतं तर 1 मण म्हणजे 40 किलो असं रत्नजडीत 1280 किलो वजनाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन इथे होतं. एका बाजूला राण्या बसल्या होत्या, अष्टप्रधान मंडळ बसलं होतं, छत्रपतींचे 2 चिरंजीव संभाजी महाराज राजाराम राजे बसले होते, आऊसाहेब सुद्धा या सदरेवरती बसल्या होत्या. दरबार असाच भरला होता. एक आनंदाचा सोहळा, एक तारीख होती ती म्हणजे 6 जून 1674. आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर लावलं असेल, शाळेमध्ये ऑफिसमध्ये कुठे पाहिलं असेल, 2 मिनिटं नजरेसमोर आणा. तारीख होती ती म्हणजे 6 जून 1674. महान राजाचा राज्याभिषेक होणार होता. सदरेतला प्रत्येक व्यक्ती 6000 लोकांचं लक्ष वेधलं होतं ते राजांच्या राजसिंहासनाकडे. राजांच्या राज्याभिषेकाची तारीख 6 जून 1674. शिवराय पहाटे 4 वाजता उठले. रायगडावरच्या कोणत्याही दैवतांना शिवराय विसरले नव्हते. शिवराय रायगडाच्या सदरेतून निघाले. नगारखान्याच्या बाहेर बलाढ्य देहाच्या हत्तीच्या अंबारीमध्ये महाराज बसले. प्रथमतः जगदीश्वराला गेले. आई भवानी देवीला साकडं घातलं. गडाची गडदेवता शिरकाय मातेला राजे नतमस्तक झाले आणि पुन्हा ती महाराली या नगारखान्याच्या समोर येऊन थांबली. अंबारीतून उतरतात राजांची आरती ओवाळली. राजा राजदरबारामध्ये आले. इथे आल्यानंतर इथल्या त्या 6000 लोकांनी डोक्यातले बाणाचे फेटे उतरवले आणि झुकून राजाला मानाचा मुजरा घातला गेला. महाराज तो मुजरा स्वीकारतायत. राजा तो मुजरा स्वीकारून स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोहोचले. आपल्या आऊसाहेबांना पाहिलं, त्या सिंहासनाला पाहिलं. मात्र महाराजांना सिंहासनाच्या डाव्या कॉर्नरला काही विधवा स्त्रिया आणि त्यांची ती लहान मुलं दिसत होती. कारण की राजाने ते राजदरबारामध्ये आपले जीवाभावाचे मावळे सवंगडी दिसत नव्हते. राजे स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीला नतमस्तक झाले. आपल्या आऊसाहेबांना म्हणू लागले की आऊसाहेब, स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं म्हणणार माझा ताना कुठेच पाहता येत नाही. आऊसाहेब, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा हा जगला पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू सुद्धा नाहीयेत. नुकतेच त्या नेसरीच्या खिंडीत प्रतापराव गुजर, मुरारबाजी शिवाकाशी या वीर मावळ्यांची नावं घेत लटलटत्या पांडराजे स्वराज्याच्या सिंहासनावरती आरूढ झाले. काशीच्या गागाभट्टाने राजाच्या डोक्यावरती छत्र प्रकट केलं. हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली आणि एकच ललकारी आली. समोर पहा, आपण ललकार देऊया. पाठीमागून सर्वांनी जय म्हणायचे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तेच आपल्या राजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा समाप्त झाला. राज्याभिषेकाची जागा तुम्ही त्या राज्याभिषेकाच्या पोस्टरमध्ये एक लांब केसावाला एक इंग्रज वकील सुद्धा पाहिला असेल. याचं नाव होतं हेनरी ऑक्झंटन. हा गडावरती पायी आला होता. खूप दमला होता, थकला होता. त्यांनी नगरखान्याच्या बाहेर बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती पाहिले. प्रश्न रोजनिशीमध्ये नोट केला की बाबा रे,
मी 2 पायाचा माणूस हा रायगड चढतात एवढा दमचाक झालो की छत्रपती शिवाजी महाराज आपण रायगडाच्या माथ्यावरती हे बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती आणले कसे. आता तो 350 वर्ष इंग्रजी बोलणारा माणूस या सदरेच्या या डाव्या कोपऱ्याला, त्यांनी सुद्धा डोक्याली व्हाईट कॅप काढली, झुकून महाराजांना मुजरा घातला. तो शांत बसला नाही. तिथे उभे असणारे दुभाषित नारायण शनवींना जाऊन भेटला. नारायण शनवी राजांकडे गेले आणि राजाने हसत उत्तर दिलं की आम्ही रायगडाच्या माथ्यावरती जे बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती आणले. हत्ती ही छोटी पिल्ल होती आणि छोटी पिल्ल ही पालखीत बसून गडाच्या माथ्यावरती आली. म्हणजे साहेब, लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याचं लहान होतं का? हत्तीची वाढ ही 3 वर्षामध्ये होते. रायगडाचं बांधकाम तर 14 वर्ष चालू होतं. लहान पिल्लांना त्यांचं मोठं पण करायचं आणि त्यांचा वापर काय करायचा हा छत्रपतींचा गणिमिका होता. ही दरबाराची जागा आहे. ही जाळी दिसते. सदरेतल्या लोकांना पाणी पिण्यासाठी व्यवस्थेचं ठिकाण होतं. तो खडकमध्ये का रायगडाचं भूमिपूजन केलं त्याच्याशिवाय तो खडक हटवला गेला नाही. ज्या गेटमधून आपण बाहेर निघूया याचं नाव आहे नगारखाना. सकाळी नगारे ढोल ताशे वाजले, दरवाजा सकाळी उघडायचा, सायंकाळी बंद व्हायचा. पुढे जायचंय, चपला इथेच काढा, तिथे जा दर्शन करा, मग पुढचा परिसर पाहायला पुढे जाऊया. शिवतीर्थ रायगडाचा अति महत्वाचा बाल्य किल्ला पाहताच किल्ल्याच्या समोर आलो. हे जे काही भुयारी मार्ग दिसतात ना, त्याला आउटलेट ड्रेनेज म्हणतात. दरबारातलं जे काही सांडपाणी होतं ते वरती एका टाकीमध्ये स्टोर करायचं आणि झिरपून निघणारं स्वच्छ पाणी दरीला पास केलं जायचं. समोरची मूर्ती 1974ला बसवली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी. छत्र 2012ला उदयन महाराजांनी बसवलेली आहे. पण या मूर्तीच्या समोरचं जे ग्राउंड दिसतं ना, याचं नाव आहे होळीचं मैदान. मार्च महिन्यात शिमग्यामध्ये ते मानाच्या होळ्या पेटायच्या. होळी पेटल्यानंतर महाराज त्याच्यामध्ये 1.25 किलो सोन्याचा नारळ फेकला जायचा. जो मावळा हाताने नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, एक काठीनं घोंबडं, एक घोडास्वार ते बक्षीस. त्या काळात ते होळीचं मैदान होतं बघा. ती पत्र्याची इमारत दिसते ना, हत्तीशाळा. आपल्या तिथे जाता येत नाही. गडावरती जी हत्तींची लहान पिल्लं आणली होतीत ना, यांना लहानाचं मोठं पण करायला त्या हत्तीशाळेचा वापर आज ते पुरातत्व विभागाचं ऑफिस पाहायला भेटतं. तो जो खांब आहे ना, इथे 2300 पायऱ्यांची समाप्ती होते. गड उतरायचा असेल तर इथून उतरू शकता. समोर ही भव्य विचारले त्या काळातील बाजारपेठ. लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे. हाईट पाहिली तर जमिनीपासून खाण्यापेक्षा उंच आहे. कारण एकच की त्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या साहित्य खरेदीला पालखीचा वापर आणि पुरुषाने घोड्याच्या साहाय्याने खरेदी. इकडे 22 44 दुकानं. व्यापारानं रचना अशी होती की आगे दुकान, पिछे मकान, बीच में स्टोर. म्हणजे व्यापारी पुढे दुकान लावायचा, मागे राहायचा, मध्ये स्टोरेज व्यवस्था होती बघा. या बाजारपेठेतून हा मार्ग दिसतो बघा, 1.25 किलोमीटर अंतरावरती जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज रोज पहाटे 4 वाजता त्या मंदिरात जायचे. भगवान शंकराला बेल अर्पण केला जायचा, अभिषेक घातला जायचा आणि मगच पुढील कामकाजाला सुरुवात व्हायची. ते मंदिर आहे जगदीश्वर महादेवाचं. मंदिराच्या समोर आर्किटेक्चर हिरोजी इंदुळकरांचं पायरीवरती नाव आहे, ज्याने 14 वर्षामध्ये स्वतःचं घरदार विकलं. शिवरायांनी त्यांना विचारलं की वा हिरोजी, आपण स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे प्रमुख आहात, आपल्याला बक्षीस काय पाहिजे? 4 गावांच्या वतनदाऱ्या, जहागिरी, गड किल्ले, जे पाहिजे ते मागावं, आम्ही देण्यासाठी सज्ज आहोत. हिरोजींनी मागावं काय? राजांना 4 गावांच्या वतनदाऱ्या, ना जहागिरी ना गड किल्ले. त्यावेळेला तुम्ही ऐकला होती जगदीश्वराच्या दर्शनाला या, त्याच वेळेस तुमचं उजवं पाऊल तिथे पडेल. त्या पायरीवर एक नाव कोरण्यासाठी आदेश द्यावा म्हणून नाव कोरणे सेवेचे दायित्व हिरोजी इंदुळकर नाव ते ठिकाणावरती कोरले. समोरच महाराजांची समाधी बघा, ते दिसलं का मंदिर? जे गोल घुमट आहे ना, गोल घुमट बघा मंदिराच्या पुढे महाराजांची समाधी. साहेब, 4 धाम करा, तीर्थक्षेत्र करा, पंढरपूरची वारी पूर्ण करा, पण आयुष्यात ना एकदा तरी रायगडाची सुद्धा वारी पूर्ण करा. राजे होते म्हणून अखंड स्वराज्य घडलं गेलं. की छत्रपतींची समाधी तिथे आहे. समाधीच्या बाजूला वाघ्या नावाच्या कुत्र्याचं स्मारक आहे. कुत्र्या संदर्भात वादंग चालू आहे. नाही वाघ्या होता की नव्हता, मध्यंतरी त्याला हटवलं होतं, पुन्हा बसवलं. आज त्या वाघ्यासाठी 4 पोलीस तास 24 तास मारायचे. कोणासाठी पोलीस प्रोटेक्शन? एका वाघ्या नावाच्या कुत्र्यासाठी. इथे महत्वाच्या परिसराची समाप्ती होतात. मी माझ्या प्रत्येक कुत्रा शेवटचे शेर सांगतो आणि माहितीला प्रदान देत असतो. पहिला शेरचा होता की घासल्या विना धार नाही या तलवारीच्या पाठीला आणि शिवचरित्रा श्वास नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा शेरचा होता की अंधार पडला, पाहता एकदा दिवा पाहिजे आणि पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीला शिवबा पाहिजे. आणि तिसरा शेरचा होता की तांदूळ शिजल्यानंतर त्याला भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपतींना विसरे त्या हिजड्याची जात म्हणतात, हिजड्याची जात म्हणतात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.
जय शिवराय.